नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण वाटाळ स्टेशन येथील महाकाली मंदिरामध्ये आज या ठिकाणी आलोय। तर मित्रांनो, आज आपण महाकाली मंदिराविषयी या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तसेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 250-300 वर्षापूर्वीची जुनी वडाची झाडं आहेत। ही झाडं ही खूप वर्षापूर्वीची आहेत आणि मंदिर ही आता मी पुजाऱ्यांशी थोडक्यात मगाशी आपण अजून चर्चा करणारच आहोत। पण त्यांच्या सांगण्यातून असं येतंय की त्या पुजाऱ्यांची 9वी पिढी या ठिकाणी या मंदिराची पाहणी करत असते। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या एरियातील किंवा या मंदिराची सर्व माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा। मित्रांनो, या माध्यमातून आपण या मंदिराविषयी सर्व माहिती जाणून घेणार आहोत। विहीर कशी असते आपण जुन्या काळातली ज्या पद्धतीने आता आपण महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या विहिरी पाहतो, त्या पद्धतीनंच ही विहीर बांधलेली आहे। तिचं बांधकाम हे जुन्या काळातलं आहे। ते आता चिरं बघू शकता तुम्ही, ते सर्व पाण्याखाली गेल्यामुळं हे मला शक्यतो वाटतं शिवकालातीलच ही विहीर असावी। या पद्धतीने मित्रांनो, 2 मिनटं मी खाली जाऊन दाखवतो तुम्हाला। या पद्धतीने मित्रांनो, आता असं पाणी आटल्यानंतर खाली जाण्यासाठी पायऱ्या पण केलेल्या आहेत। या पद्धतीने मित्रांनो, खूप मस्त वातावरण आहे। हा पूल आता नवीन बांधलेला आहे आणि जुना पूल दिसायला खूप रेखीव होता। आता हा पूल किती काळ टिकतोय काय सांगता येत नाही, कारण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल, इंग्रजांच्या काळातील जी बांधकामं असतील ती खऱ्या अर्थानं जास्त काळ टिकत होती। पण आता ही नवीन बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणात टिकत नाही, कारण बांधण्याची जी हे असते त्याच्यात इमानदारपणा लागतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इमानदार माणसं होती, पण आजकालचे सगळे ज्यांना जिथं भेटेल खायला तिथं खात असतात। तर मित्रांनो, अशी एक या ठिकाणची धारणा आहे की बाबा या पाण्याने आंघोळ केल्यास किंवा हातपाय धुतल्यास कोणत्याही प्रकारचे त्वचारोग होत नाहीत, किंवा त्वचारोग झाले असतील तर ते बरे होतात। उदाहरणार्थ नायटा, गजकर्ण इत्यादी जे त्वचारोग असतात ते बरे होतात, अशी या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर लोकांमध्ये धारणा आहे। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, खूप मस्त पाणी या ठिकाणी। आता खाली गेलो जरा मासं बारीक बारीक आहेत, ते पायाला जरा हे करतात, त्यामुळे जरा वर आलो।